काळ स्पर्धेतील यशाचा मोठं कर्तृत्व गाजवण्याचा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत असतो. प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत असतो. त्यानुसार दिनांक 18 मे 2025 रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक खूप मोठी घटना घडणार आहे. या दिवशी राहू ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. राहू ग्रह जलतत्वाच्या मीन राशीतून वायू तत्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या परिवर्तनामुळे मागील 1.5 महिन्यापासून असलेली शनी राहू युती देखील समाप्त होणार आहे. त्यामुळेच हे परिवर्तन, ही घटना खूप महत्त्वाची ठरणार आहे. या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात वृषभ राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत. तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पत्रिकेत जर राहू चांगला असेल तर तो माणसाला सुखाच्या शिखरावर घेऊन जातो. तो मनुष्याला प्रत्येक कामात यश देतो. प्रतिष्ठा, मान, सन्मान, अधिकार, पद, सत्ता, पैसा, वैभव अशा सर्व गोष्टी देणारा ग्रह म्हणजे राहू होय. आपण सर्व ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहोत. त्यामुळे आपल्यासाठी देखील राहू अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण तो ज्योतिषशास्त्रात पारंगत करतो, गूढविद्येचे ज्ञान देतो, तंत्रमंत्रामध्ये पारंगत करतो. इतकंच नव्हे तर राहू चमत्कार देखील घडवून आणतो. पत्रिकेच्या तृतीय स्थानातील राहू हा परिश्रमातून यश देतो. षष्ठ स्थानातील राहू शत्रूंवर विजय मिळवून देण्याचं सामर्थ्य देतो. दशम स्थानातील राहू कर्मातून यशाच्या शिखराकडे नेतो. तर लाभस्थानातील राहू कर्म आणि लाभ याचा उत्तम संयोग घडवून तुम्हाला भरभरून लाभ प्रदान करतो. अत्यंत अनपेक्षित अचानकपणे मोठा धनलाभ होणं या राहूची भूमिका मोलाची असते. लोकविलक्षण घटना घडणं, सामान्य माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणं, या सगळ्यांमध्ये राहू महत्त्वाचा असतो. कारण राहू व्यक्तीला प्रचंड इच्छाशक्ती आणि असामान्य बळ देतो. जन्माला आलेलं बाळ जेव्हा सर्वप्रथम रडतं ते राहूच्या इच्छाशक्तीमुळे. मला जगायचं आहे असं तो सांगत असतो. ती इच्छाशक्ती राहूमुळे निर्माण होते. त्यामुळे सर्वात पहिला गैरसमज की राहू हा अशुभ किंवा नकारात्मक ग्रह आहे तो आपण दूर केला पाहिजे. आता आपण वृषभ राशीवर राहू परिवर्तनाचे होणारे प्रभाव समजून घेऊया. शिखरावर चढण्यासाठी ताकद लागते. मग ते एव्हरेस्ट शिखर असो किंवा तुमच्या कारकिर्दीचं शिखर असो. अत्यंत परिश्रमी आणि कर्माचं प्रचंड बळ असलेली रास म्हणून तुमच्या वृषभ राशीची ओळख आहे. 18 मे रोजी राहू ग्रह कुंभ राशीत म्हणजे तुमच्या दशम स्थानात प्रवेश करणार आहे. कुंभ राशीतील राहू बदल आपण नेहमीच सकारात्मक असतो. किंबहुना जेव्हा आपण कुंभ राशीतील राहू दिसतो तेव्हा सर्वप्रथम आम्ही त्याचं स्थान पाहतो. ते उपचे स्थान जर असेल तर ती अत्यंत आनंदाची बाब असते. त्यानंतर आम्ही महादशा अंतर्दशा पाहतो आणि हा विश्वास असतो की तो राहू त्याच्या दशेत अंतर्दशेत जातकाला एका उंचीवर घेऊन जाईल. तर असा हा राहू 18 मे रोजी कुंभ राशीत प्रवेश करतोय. महत्त्वाची बाब म्हणजे तो तुमचे राशीस्वामी शुक्रदेवाचा मित्रग्रह आहे आणि तुमच्या उपचय स्थानात प्रवेश करत आहे. पत्रिकेतील दशम स्थान हे उपचय स्थान मानलं जातं. असं म्हटलं जातं की राहू दसमे दुनिया बसवे. त्यातल्या त्यात कुंभेचा आणि त्यातल्या त्यात तुमच्या राशीस्वामीचा मित्र, या सर्व गोष्टी अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. हे सर्व जरी खरं असलं तरी कोणताही ग्रह एकटा कार्य करत नाही याचा अनुभव आपण मागील 2 महिन्यांपासून घेत आहोत. शनिदेव जेव्हा मीन राशीत आले तेव्हा तिथे शनी राहू युती तयार झाली होती. त्यापूर्वी 2025च्या सुरुवातीपासून ग्रहांचं जे गोचर सुरू झालेलं आहे ते वेगवेगळी आव्हानं घेऊन येत आहे. ती आव्हानं वैयक्तिक आहेत, सामूहिक आहेत, कौटुंबिक आहेत, राजकीय आहेत, भौगोलिक आहे, देशातील आहे आणि देशाच्या बाहेरील देखील आहे. अशा सर्व आव्हानांमधून वाटचाल करत आपण प्रवास करीत आहोत. असं जरी असलं तरी वाळवंटात एखादी सावली मिळावी तशी सावली दशम स्थानात येणारा राहू ग्रह वृषभ राशीला देणार आहे.
कारण दशम स्थानातील राहू हा अनेक बाबतीत सकारात्मकता निर्माण करीत असतो. आपल्या समाजात राहूबद्दल समज गैरसमज जास्त आहेत. राहूबद्दल आपण खूप नकारात्मक विचार करीत असतो. जेव्हा तो राशी स्वामीचा मित्र असतो, उपचय स्थानांमध्ये असतो आणि पृथ्वी आणि वायू तत्वाच्या राशीमध्ये असतो, तेव्हा तो अनेक वेळा सकारात्मक ठरतो. तो कुंभ राशीत असेल तर खूप जास्त सकारात्मक ठरतो आणि दशम स्थानात असेल तर त्याहून अधिक सकारात्मक ठरतो. एकंदरीत वृषभ राशीसाठी ही अत्यंत सकारात्मक स्थिती आहे. म्हणजे जर आपण 2025चे ग्रहगोचर पाहिले तर अत्यंत भाग्यवान राशींमध्ये वृषभ रास येते. कारण वृषभ राशीला जवळपास सर्वच ग्रह बऱ्यापैकी सकारात्मक फळ देताना दिसत आहे. इतर राशींना त्रासदायक असणाऱ्या ग्रहांची बैठक आहे आणि ती मोजक्या राशींसाठी सकारात्मक असणार आहे. त्यातील अग्रस्थानी असणारी रास म्हणजे वृषभ होय. तर तुमच्या दशम स्थानात राहू आणि चतुर्थ स्थानात केतू येणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की राहूला पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण 3 दृष्ट्या असतात. स्थानांसह त्यांच्या दृष्टीचा मोठा परिणाम असतो. त्यानुसार दशम स्थानात येणाऱ्या राहूची पंचम दृष्टी तुमच्या कुटुंब स्थानावर पडेल. दशम स्थानातील राहू तुम्हाला स्थानबळ देईल. त्या स्थानबळाची फळं देईल करिअरच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने शुभ फळं देईल. परंतु राहू ग्रहाची दृष्टी हा विषय जेव्हा येतो तेव्हा फळं बदलतात. विशेषतः कुटुंब स्थानावरील दृष्टी ही विघटन करते. कारण तेथे त्याने कुठेतरी इगो वाढवलेला असतो. तो तुमची भाषा उग्र करतो. राहू हा विघटनाचा कारक देखील मानला जातो. तुमच्या कुटुंब स्थानात गुरुग्रह विराजमान आहे, जो स्थाननाश करतो आणि तसंच तो शत्रू राशीत असून अतिचार वेगात आहे. एकंदरीत त्याचा अत्यंत विपरीत प्रभाव घडून येईल. सर्व काही चांगलं असताना कौटुंबिक दुरावा निर्माण होणं, कुटुंबातील व्यक्तीपासून तुम्ही लांब जाणं, कुठेतरी एकाकी पडणं हा विषय इथे येतो. ज्या वेळी घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या की हे सर्व तात्पुरतं आहे. राहू ग्रहामुळे हे परिणाम आपल्याला प्राप्त होत आहेत. राहूचे उपाय करून आणि स्वतःची इच्छाशक्ती जागवून भगवान महादेवाची आराधना करून तुम्हाला कौटुंबिक ऐक्य जपायचे आहे आणि काहीही बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करायचा आहे. दशम स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल. पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे वास्तू, वाहन आणि आईचं स्थान असतं. त्यानुसार आईच्या आरोग्यासंदर्भात इथे प्रश्न निर्माण होऊ शकतात. वास्तूमध्ये राहूची जागा ही विशिष्ट असते. त्यातल्या त्यात मी एकेका राशीत एकेक जागा सांगत जाईल. म्हणजे राहूचं अस्तित्व कुठे आणि कसं असतं हे तुमच्या लक्षात येईल. तर वास्तूच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हा राहू तुमच्या बूट चपला काढायच्या जागेवर असतो. अनेक घरांमध्ये बूट चपला या बाहेरून सरळ घरात नेल्या जातात, ज्यामुळे घरभर राहूचा प्रचार आणि प्रसार होतो. बाहेरून येणारा राहू धूळ मातीसह नकारात्मकता घेऊन येत असतो. त्यामुळे वास्तूच्या बाहेरच बूट चपलांसाठी व्यवस्थित जागा असावी. हा नियम वृषभ जातकांनी किमान या काळात तरी विशेषत्वाने पाळावा. कारण राहूची सप्तम दृष्टी तुमच्या वास्तुस्थानावर पडत आहे. अशा काळात राहूला थोडं लांब ठेवणं आणि घरातील सुखशांती टिकवून ठेवणं तुमच्यासाठी आवश्यक असतं. ही बाब लक्षात घ्या. दशम स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. ही अत्यंत सकारात्मक दृष्टी आपण म्हणू शकतो, कारण तिथे तुमच्या राशी स्वामीचीच दुसरी रास म्हणजे शुक्रदेवांची रास येते. पत्रिकेतील षष्ठ स्थान हे उपचय स्थान आहे, जे शत्रुनाश करतं, स्पर्धेत यश मिळवून देतं. म्हणजे तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं की त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला सहभाग घ्यावा लागतो. त्या स्पर्धांमध्ये दशम स्थानातील राहू स्वतःच्या नवम दृष्टीने यश मिळवून देण्यासाठी वातावरण निर्मिती करेल. अर्थात परिश्रम तुमचे तुम्हाला करायचे आहे, मात्र या दृष्टीला आपण शुभ म्हणू शकतो, यश मिळवून देणारी म्हणू शकतो. मी यश मिळवणार आणि मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही असा विचार तुमच्यात समृद्ध करणारी, त्यासाठी पाहिजे तशी परिश्रम करायला लावणारी असू शकते. त्यामुळे या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. एखादं वाक्य जेव्हा बोललं जातं तेव्हा त्यामागे अशीच कारणं असतात. दशम स्थानातील राहूची नवम ही अत्यंत प्रबळ मानली जाणारी दृष्टी आहे की जी षष्ठ स्थानावर असते.
पत्रिकेतील 6ष्ठ स्थान हे स्पर्धेतून यशाचं, कर्तृत्वाचं, धनलाभाचं, कारण ते अर्थत्रिकोणातील द्वितीय स्थान आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की राहू दसमे दुनिया बसमे. तर या काळाचा लाभ घेऊन वृषभ जातकांनी यश संपादन करावं, विशेष उंची गाठावी, कारण ही ग्रहस्थिती तुम्हाला नेतृत्व गाजवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी, आयुष्य सुखद आणि समृद्ध करण्यासाठी मिळालेली आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहे, जे अगदी सहज कोणीही करू शकतं. उपाय छोटे असले तरी त्याचा प्रभाव मोठा बघायला मिळतो. हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगत असतो. या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता हे दोन्ही छायाग्रह आहे, त्यांच्या परिवर्तनाच्या काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने होत असतात. राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करता येतात. विशेषतः शनी राहू युतीच्या काळात होणारे तीव्र प्रभाव बघता या काळात प्रत्येकाने योग्य साधना करणं आवश्यक आहे. तसंच या काळात तुम्ही अमेथिस्ट ब्रेसलेट देखील धारण करावे. मानसिक शांततेसाठी, संकट कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांनी हनुमान चालिसाचं पठण करावं. या सर्व उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून ते नक्की करा. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीवर राहू परिवर्तनाचे परिणाम समजून घेण्यासाठी 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे. तुमच्या राशीचा तुम्ही पाहिला, मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.